मनपा निवडणूक प्रचारात चार्ज होण्यासाठी गेले शिवेंद्रसिंहराजे भोसले गोल्डन चहा टपरीवर। राजा असूनही सर्वसामान्यात मिसळणारा नेता। लातूर महानगरपालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी वेगात सुरू असून विविध पक्षाच्या नेत्यांची शहरात रेलचेल सुरू आहे। तर विजयाच्या गुलालाचा दावा प्रत्येकजण करत असताना भाजपा नेते तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले प्रचारातून पुन्हा चार्ज होण्यासाठी शहरातील खोरे गल्ली भागातील एका चहाच्या टपरीवर विसावा घेताना लातूरकरांना दिसले। राजा असूनही सर्वसामान्यात मिसळणारा नेता असा असावा असे उद्गार आपसुकच निघून गेले। दरम्यान लातूर नेता न्यूजचे संपादक यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी तसा खुलासाही केला। लातूर महानगरपालिकेचे इलेक्शन तर जोरात चालू आहे आणि त्याच्यात आपल्याला माहिती आहे की इलेक्शन म्हटल्यावर एनर्जी लागते। तर ती एनर्जी रिचार्ज होण्यासाठी आम्ही साई प्रसाद गोल्डन पॉईंटमध्ये आलो आहे। संभाजी भैया, अर्चनाताई, अजित पाटील आणि आमचे सगळे उमेदवार, कारण हे साई प्रसाद गोल्डन पॉईंट हे लातूरकरांचं म्हणजे सर्वसामान्य किंवा जे जुने सगळे लातूरकर आहेत, मग पत्रकार असतील, कॉलेजला जाणारी मुलं असतील, मुली असतील, वकील असतील, व्यावसायिक असतील, ह्यांचं हे उठण्या बसण्याचं ठिकाण आहे। आणि प्रत्येक शहराला असं एक ठिकाण असतं की ज्या ठिकाणी त्या शहरातले सर्वसामान्य जे आहेत, व्यावसायिक कोणी असू दे, भले श्रीमंत असेल, गरीब असेल, कोणी असेल, पण एक अट्रॅक्शन असते किंवा हे ठिकाण आपलं इथं आलं पाहिजे। तर ते इथल्या चहाचा आस्वाद घेण्यासाठी आणि मगाशी म्हटलं तसं थोडंफार इलेक्शनमध्ये सगळ्यांना रिचार्ज करण्यासाठी आम्ही आलो। अतिशय सुंदर आणि कडक चहा इथला आम्हाला मिळाला आणि नक्कीच इथला चहा जसं आहे तसं भारतीय जनता पार्टीचं कामसुद्धा कडक होणार आहे असं नक्कीच मी सांगू इच्छितो। कालच आमचे नेते आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येऊन गेलेत आणि त्यांनी लातूरकरांना पण काल चार्ज केले। आज लातूरच्या साठी अनेक नवीन प्रकल्प हे कालच्या साहेबांच्या भाषणातनं आपल्याला म्हणजे त्यांनी ते काय देणार आहेत किंवा उद्या भाजपची सत्ता इथं आल्यानंतर भाजप या लातूर शहरासाठी काय करणार आहे हे काल एक ज्याला ब्लूप्रिंट आपण म्हणू तो देवेंद्र फडणवीसांच्या भाषणातनं आपल्यासमोर लातूरकरांच्या समोर मांडला गेला आणि हे आपल्याला घडवायचं हे घडणार आहे। जे जे काल देवेंद्र फडणवीस बोलले हे सगळं लातूरमध्ये घडणार आहे। आता आपल्याला लातूरकरांना माझी विनंती आहे की लातूरकरांनी फक्त भाजपची सत्ता आणण्यासाठी जे घडवायचे तेवढं काम लातूरकरांकडनं राहिलं आहे। आता लातूरचा विकास आणि लातूरची प्रगती थांबणार नाही। भाजप आणि भाजपचे आमचे सर्व स्थानिक नेते मंडळी सगळेजण या शहरामध्ये परिवर्तन करण्यासाठी आणि या शहरामध्ये एक पॉझिटिव्ह ज्याला आपण म्हणू बदल घडवण्यासाठी सगळेजण सज्ज आहेत। फक्त लातूरकरांनी आम्हाला सगळ्यांना साथ द्यावी, भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी। आमच्या सर्व उमेदवारांचं चिन्ह कमळ आहे। कमळाच्या समोरचं बटन दाबून लातूरकरांनी पुढच्या मी मगाशी अनेक ठिकाणी सांगितले की 5 वर्ष नाही, पुढच्या 25-30 वर्षाचा निर्णय आता लातूरकरांनी घ्यायचा आहे, हे लक्षात घ्या। एक पंचवार्षिकचे मतदान करायला आपण निघालेलं नाही आहे। हे मतदान हे पुढच्या 25 ते 30 वर्षाच्या लातूरच्या वाटचालीचं मतदान आहे आणि ते आपल्याला करायचे आणि हे सगळं जे आहे हे भाजपच करू शकते, देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्वच करू शकतं। दुसरं एवढं ताकदीचं एवढं धमक असणारं नेतृत्व काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये नाही। त्यांच्याकडे एवढी ताकद नाही, त्यांच्यामध्ये एवढी कुवत नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे सगळ्यांनी भाजपबरोबर राहावं, भाजपला मोठ्या मताधिक्यानं सर्व आमच्या उमेदवारांना निवडून द्यावं ही माझी विनंती आहे सगळ्यांना।